नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीएमसी धुळे डीएफएसएल विद्यार्थी मित्रांचे आता एक्झाम चालू उद्यापासून होतीलच. धुळेची एक्झाम उद्यापासून आहे. तर विद्यार्थी मित्रांचे मेसेज आपल्याला येत होते की सर आता शेवटच्या क्षणामध्ये काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर टाका. तर ही गोष्ट आज मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो. काही आता ह्या आज 3 ते 4 व्हिडिओ अपलोड होतील बरं का. काल घ्यायचं होतं, काही थोडे आपला प्रॉब्लेम आल्यामुळे आपण ते काल घेऊ शकलो नाही. तर आज फास्टमध्ये काय करा माहिती आहे का, व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला आपल्याला हा व्हिडिओची लेंथ तुम्हाला माहित आहे, त्यातले 10-15 मिनिटाचे व्हिडिओ असतात आपले. ओके, मॅक्स तुमचं काय काम आहे मित्रांनो की बाबा 1.5च्या स्पीडनं तर कमीत कमी फास्टमध्ये ते बघून घ्या, जेणेकरून त्यांच्या सिलेबस रिलेटेड आपण पॉईंट घेतो. जर एक्झामला प्रश्न आला तर चुकू नये. शेवटी एक्झामला काय येणार आहे आपण ठरवू कोणी शकत नाही. शेवटी जे काही एक्झामला येणार आहे ते येणारच आहे. फक्त जर आपण शिकवलेलं असलं आणि त्यातलं आलं तर चुकायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. आपण सहसा काय करतो की बाबा तुम्हाला माहितच आहे आपलं रेकॉर्ड की आपण एक्झामच्या जवळ विद्यार्थी मित्र जसं बोलून दाखवतात की सर तुमचं प्रिडिक्शन आम्हाला खूप फायदा झाला असं तसं, त्यांचे चांगले पॉझिटिव्ह कमेंट आले. तर आता आपले जीएमसी नागपूरच्या विद्यार्थ्यांना फायदा झाला. म्हणून तुमच्यासाठी आज गणेश चतुर्थी असताना सुद्धा तुम्हाला वेळ काढून आज मी ते एक्सप्लेनेशन देण्यासाठी आलेलो आहे. तर बघा फास्ट घेतो थोडं आणि तुम्ही पण फास्ट करा. उद्या एक्झामसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक वगैरे तर असणारच आहे, ते काय सांगायची गरज नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चला बघा हे ध्वनिदर्शक शब्द काय घेतले मुद्दा माहिती आहे का. एकदम सिंपल असतं. आपल्या सिलेबसला दिले डायरेक्ट ध्वनिदर्शक शब्द, यातले पण मागाचे मी ते घेतलेले आहेत ना समूहाबद्दल शब्द, ते पण आपल्याला 50% माहित असतात. हे पण 60-70% माहित आहे. पण मित्रांनो एका दुसऱ्याला जर वेगळा प्रश्न आला तर आपण चुकू नये. त्यासाठी आपण किती याला 5 मिनिटं लागतात बघून घ्या फास्ट. मी आता टाइमपास करत नाही, बोलत नाही जास्त, डायरेक्ट वाचून दाखवतो, तुमच्या कानावर एकदा पडेल आणि उद्या एक्झामला पडले की तुम्हाला येणार. ओके ठीक आहे. कोल्ह्याची कोल्ही कुई. ओके, म्हणजे काय ध्वनिदर्शक शब्द आहेत. माकडांचं काय असतं बघा, बुबुकार. गाढवांचं काय असते, ओरडणे. मोरांची काय असतं मित्रांनो, केकावली. बघा मोरांची केकावली खूप एक्झामला प्रश्न आलेला आहे बघा. हे चिमणी वगैरे आपल्याला माहित असते, चिव चिमणी. ओके, पुढे बघा पानांची काय, सळसळ. ओके, मुंग्याचं काय असतं बघा मित्रांनो, हे पण महत्वाचं आहे, एक्झामला पडलेलं आहे, गुंजराव. ओके, सापाचं काय, फुतकारणे. गिधाडाचं बघा चितकारणे असतं बघा. सापाचं फुतकारणे, गिधाडाचं चितकारणे. ओके, तारकांचा चमचमाट. ओके, मधमाशांचं काय असतं मित्रांनो, गुंजाराव. गुंजाराव महत्वाचं, लक्षात ठेवा. सिंहाची गर्जना आपल्याला माहिती आहे. चला हंसाचं एक महत्वाचं आहे बघा, कलरव. हंसाचं काय, कलरव. ओके, पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला माहित आहे. भुंग्याचं पण सेम आहे बघा, जसं मधमाशांचा आणि भुंग्यांचा सेमच आहे, गुंजाराव. ओके, लक्षात ठेवा. माकड बघा, माकड चिची करते बघा माकड. आपण कधी ऐकलं असेल तर बघा कळून जाईल ते. म्हशीचे काय असते, रेकणे. ओके, पुढे बघा मित्रांनो, घार जे आहे ना, घार किलकिलने असते बरं का. कबूतर काय मित्रांनो, कबुतरांचं असते घुमणे. ओके, पारवा जे आहे मित्र, पारवांचं पण सेम आहे. कबूतर आणि पारवा सेमच आहे बघा, घुमणे. हत्तीचं काय असतं मित्रांनो, चितकारणे. ओके, हत्तीचं काय असतं, चितकारणे. उंटाचं काय, रेकणे. ओके, नाण्यांचं छनछनाट. रक्तांची बघा महत्वाचं बघा, रक्तांची वळवळ, भळबळ. ओके ठीक आहे. पाल बघा, चुकचुकणे. अश्रूंची बघा, जे अश्रू असतात ना आपले त्याची गळगळ असते. पोपट बघा, आपण मिठू मिठू म्हणतो पण हे विटू विटू आहे बरं का, लक्षात घ्या. ठीक आहे. कुकळीचं काय, कुहू. ओके, वाघाची डरकाडी माहित आहे आणि बांगड्याचा किणकिणाट माहित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता यानंतर अजून बाकीचे व्हिडिओ अपलोड होत राहतील आणि तुम्हाला उद्याच्या एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक. बघा गणित बुद्धिमत्तेचं मला आज पण एक व्हिडिओ टाकायचं होतं, पण काही कारणामुळे आपल्याला ते जमलं नाही. ह्याचा अर्थ असा नाही की मित्रांनो जे जीएमसी नागपूरला घेतलेले आहेत ना मी गणिताची आणि बुद्धिमत्ताची सिरीज, त्यात 1-2 व्हिडिओ असतील बघा, ते 100% बघा. उद्या 100% तुम्हाला त्या रिलेटेड प्रश्न येणार आहेत बुद्धिमत्तेचे. आणि माझं सारखं तुम्हाला म्हणणं आहे की बोर्ड मास्टर रूल म्हणजे ते ब्रॅकेट वगैरे सोडवण्यासाठी असतील ना, गुणाकार भागाकार, त्या 1-2 3 सोडून जावा. वेळ भरपूर आहे आपल्याला उद्या पेपर सोडवायला, त्यामुळे काही एवढं लोड घ्यायची गरज नाही. फक्त तुम्हाला ती टॉपिकच येत नसेल तर अवघड होऊन बसू नये. मग ते 2-4 ते सोडवा. नफा तोटाचे पण आपण मागे अंकगणित बुद्धिमत्ताची जीएमसी सिरीज आहे त्यात घेतलेलं आहे, त्याच्यावर पण वारंवार प्रश्न येतात वयवारी वगैरे. तर या व्हिडिओमध्ये भरपूर घेतलेलं आहे आपण बुद्धिमत्ता आणि गणिताचे प्रश्न. मागचे पण बघून घ्या. फास्ट आपले व्हिडिओ घेतले 10 मिनिटाचे आहेत. फास्ट स्पीड लावून बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला उद्या पेपर नवीन वाटणार. ओके, थँक्यू, धन्यवाद.